इंजिनिअरिंगसाठी टॉप कॉलेजेस कोणते आहेत, त्या कॉलेजचा कट ऑफ काय असेल, कॅटेगरीनुसार कट ऑफ काय असेल, त्या कॉलेजचा कोड काय आहे, कॉलेजचा क्लोजिंग रँक काय असेल, हे सर्व प्रश्न तुमच्या मनात पडले असतील. आता 2-3 दिवसात रिझल्ट लागेलच. त्यानंतर या सर्व गोष्टींच्या तुमच्या मनात प्रश्नांचं घर करून बसले असतील. तर विद्यार्थी मित्रांनो, मी धरती क्षीरसागर वेलकम यू ऑल ऑन द प्लॅटफॉर्म ऑफ ग्लोबल ऑनलाईन क्लासेस. तर या सर्व प्रश्नांची उत्तरे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. ओके, तर आपण CS ब्रांचसाठी महाराष्ट्रातील टॉप मोस्ट इंजिनिअरिंग कॉलेजेसची लिस्ट पाहणार आहोत. ओके, चला तर आता कॉलेजच्या लिस्टकडे वळूया. पहिलं कॉलेज येतं तर ते म्हणजे COEP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी पुणे, ज्याला आपण COEP म्हणून ओळखतो. ओके, तर त्याचा आता पाहूया कट ऑफ, कॉलेजचं मार्क वगैरे, कॉलेज कोड हे पाहूयात. पहिल्यांदा कोड पाहूयात कॉलेजचा 6006 आणि कम्प्युटर सायन्स म्हणजे CS ब्रांच साठी कॉलेजचा कोड असेल 1600624210. ओके, आता पाहूयात कट ऑफ. आता ओपन कॅटेगरीसाठी 96 हा क्लोजिंग रँक आहे, सॉरी, हा 96 आहे. आणि पर्सेंटाईल 99.96 हा आहे. हा कट ऑफ आहे. SC वाल्यांसाठी, ST वाल्यांसाठी, NT, OBC या सर्व कॅटेगरी वाईज तुम्हाला मी कट ऑफ दिलाय. आता हा कट ऑफ 2024 नुसार आहे. अजून रिझल्ट लागला नाहीये, सो कॉलेजेसनी कट ऑफ डिक्लेअर नाही केलाय. पण तुम्ही तुमचा मार्क काढले असतील, कारण आन्सर की आलेली आहे, त्यामुळे त्याच्यानुसार तुम्ही मार्क्स काढले असतील. तर मी जस्ट एक, आणि तुम्हाला अंदाज आला असेल की तुम्हाला किती मार्क्स पडतील, किती पर्सेंटाईल पडतील. सो त्या अंदाजानुसार मी तुम्हाला इथे पर्सेंटाईल सांगितलेत, म्हणजे तुम्ही तयारी करू शकता की तुम्हाला कोणतं कॉलेज मिळू शकेल. ओके, हा सगळा जो डेटा आहे कट ऑफचा, तो सगळा मागच्या वर्षीप्रमाणे आहे, म्हणजे 2024 नुसार. ओके, आता रिझल्ट लागल्यानंतर काही दिवसानंतर कॉलेजेस कट ऑफ सांगतील, डिक्लेअर करतील. अजून त्यांनी डिक्लेअर केलेला नाहीये. आता मी इथे प्रत्येक कास्ट, आता ओबीसीचा इथे हा पहा, SCBCचा इथे आहे, PWDचा इथे आहे कट ऑफ. ओके, ओपनचा इथे आहे, SCचा इथे आहे, सगळ्यांचे आहेत, GOBC, जनरल ओबीसी. ओके, सगळ्यांचे. आता हे जे आहेत, हे झालं जनरल ओबीसी, म्हणजे ज्यामध्ये मेल फिमेल हे सगळे येतात. पण OBC जे आहे किंवा एल ने स्टार्ट झालंय, ते म्हणजे लेडीज साठी स्पेशल कॅटेगरी असते, स्पेशल कोटा असतो लेडीजचा, तर त्यांच्यासाठीचा हा आहे कट ऑफ. ओके, नेक्स्ट सेकंड नंबरचं कॉलेज येतं ते म्हणजे वीर माता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट, ज्याला आपण VJTI या कॉलेजच्या शॉर्ट फॉर्मनी ओळखतं, जे मातुंगा मुंबईला आहे. त्या कॉलेजचा कट ऑफ बघूया. कोड आहे 3012, हा झाला कॉलेजचा कोड. आणि CS ब्रांचचा कोड म्हणजे 03012245110. ओके, आणि यांचं कट ऑफ इथे मी दिलेलं आहे. ओपन साठी आहे 101, हा क्लोजिंग रँक आहे. आणि पर्सेंटाईल मध्ये बघाल तर 99.964 पर्सेंटाईल आहे. ओके, SC साठी, ST साठी, BJ साठी, NT साठी सर्व गोष्टी दिल्या आहेत, OBC वगैरे. आणि हे लेडीज कोट्याचं सुद्धा मी तुम्हाला कट ऑफ सांगितलेलं आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या, नंतर तुम्हाला फ्युचरमध्ये काउन्सिलिंग साठी हेल्प होईल कॅपराऊंडच्या वेळेस कॉलेजची नेम पुट करताना. नेक्स्ट पहा, भारतीय विद्याभवन सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, अंधेरी, मुंबई, ज्याला आपण ESPIT कॉलेज म्हणून ओळखतो. ओके, त्याचं पाहूयात. कोड आहे 3215 आणि कम्प्युटर सायन्सचा कोड आहे 03215245110. ओके, आता पहा कॉलेजचं कट ऑफ. ओपन साठी 432 आहे क्लोजिंग रँक. आणि पर्सेंटाइल्स मध्ये कट ऑफ आहे 99.81711467. ओके, SC साठी दिलेत, सर्व दिलेले आहेत. सो तुम्ही याचा व्यवस्थित स्टडी करा. तुमची कॅटेगरी कोणती आहे, तुमची कास्ट कोणती आहे, त्यानुसार पहा तुम्ही. ओके, तुम्ही कॉलेजमध्ये फिट बसू शकता का नाही. नेक्स्ट येतं पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी पुणे, ज्याला आपण PICT कॉलेज म्हणून ओळखतो. हे देखील एक नामवंत कॉलेज पैकी एक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याचा कोड आहे 6271
आणि कम्प्युटर सायन्सचा कोड आहे कम्प्युटर ब्रांचचा CS ब्रांचचा 0627124510. ओपन साठी असेल क्लोजिंग रँक 577 577 आणि कट ऑफ असेल 99.7548. ओके, हा झाला ओपनचा. ST साठी आहे, ST साठी सर्व कॅटेगरी साठी दिलेला आहे. इथे लेडीज साठी सुद्धा कट ऑफ दिलाय पहा, इथे सुरू होतोय लेडीज साठीचा आणि इथे PWD चा, इथे डिफेन्सचा. ओके, सो सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. नेक्स्ट येतं कॉलेज, ते म्हणजे वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली. त्याचं पाहूयात, कोड आहे 6007 आणि कम्प्युटर सायन्सचा कोड आहे CS ब्रांचचा 0600724210. ओपन साठी क्लोजिंग रँक असेल 1504 आणि पर्सेंटाईल असेल 99.43. ओके, हे जे झालं जनरल कॅटेगरीसाठी म्हणजे सगळ्यांसाठी बोथ. नंतर इथे लेडीजचा कोटा सुरू होतो, नंतर PWD चा होतो. ओके, नेक्स्ट पहा, आता हे जे होतं ते गव्हर्नमेंट एडेड ऑटोनॉमस कॉलेज होतं, म्हणजे दोघांसाठी सुद्धा कट ऑफ हे वेगवेगळे आहेत. गव्हर्नमेंट, आता इथे दोन सेक्शन आहेत, या कॉलेजमध्येच दोन सेक्शन दिलेले आहेत. एक तर गव्हर्नमेंट एडेड ऑटोनॉमस, जिथे इथे काहीच नसतं, कॉलेजच्या ब्रांचचा जो नंबर असतो कोडचा त्याच्या शेवटी काहीच नसतं. आणि नंतर असतं गव्हर्नमेंट म्हणजे गव्हर्नमेंट त्याला फंड करत नाही, ज्याला म्हणतात अनएडेड ऑटोनॉमस कॉलेज, त्याच्या कोडच्या शेवटी यू असतं. ओके, तर त्याचा कट ऑफ आहे ओपन साठी 2588, जनरल साठी तेच. लेडीज साठी ओपनचा पाहूया, लेडीज कोट्यामध्ये 3403 हा असेल आणि पर्सेंटाईल म्हणजे मध्ये 98.81 पर्सेंटाईल असेल. ओके, नेक्स्ट कॉलेज पाहूया, बन्सीलाल रामनाथ अगरवाल चॅरिटेबल ट्रस्ट विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बिबवेवाडी पुणे. ज्याला आपण हे VIT कॉलेज म्हणून ओळखतो. ओके, VIT कॉलेज आहे. आता इथे कोड पाहूया 6273 आणि कम्प्युटर सायन्सचा कम्प्युटर ब्रांचचा कोड आहे 0627324510. हे पण अनएडेड ऑटोनॉमस कॉलेज आहे आणि याचा कट ऑफ आहे ओपन कॅटेगरीसाठी जनरल ओपन साठी 2823 हा क्लोजिंग रँक आहे आणि पर्सेंटाईल मध्ये कट ऑफ 99.0022864 आहे. ओके, लेडीज कोटाचा पण दिलेला आहे, PWD चा दिलाय, सर्व गोष्टींचं दिलंय. नेक्स्ट पाहूया, MKSS कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फॉर वुमेन कर्वेनगर पुणे. आता हे जे कॉलेज आहे फक्त मुलींसाठी आहे, वुमेन कॉलेज आहे. ओके, आणि याचा कोड पहा, कॉलेजचा कोड आहे 6276 आणि CS ब्रांच साठी कोड आहे 0627624550. जे F आहे म्हणजे फिमेल साठी आहे फक्त कॉलेज. ओके, आता इथे फक्त जनरलचा काही कॅटेगरी येणार नाही. सो L ओपन म्हणजे लेडीज साठी ओपन कॅटेगरी मधल्या लेडीज साठी कट ऑफ आहे. क्लोजिंग रँक आहे 2160 आणि कट ऑफ आहे आपल्याला पर्सेंटाईल मध्ये 99.2159715. ओके, नेक्स्ट पाहूया कॉलेज आहे आणि लास्ट आहे कॉलेज पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, ज्याला आपण PICT कॉलेज असं ओळखतो, PCCOE कॉलेज असं ओळखतो आपण. आता या कॉलेजचा कोड आहे 6175 आणि CS ब्रांच साठी कट ऑफ आहे कोड आहे 0617524510. हे झालं CS ब्रांच साठी आणि याच्यासाठी ओपन साठी कट ऑफ आहे 36 म्हणजे हा क्लोजिंग रँक आहे 3645 आणि पर्सेंटाईल साठी कट ऑफ असेल पर्सेंटाइज वाईज 98.7367. ओके, हे झालं CS ब्रांच साठी सगळं. अजून तुम्हाला कुठल्या ब्रांच साठी टॉप कॉलेजेसचं कट ऑफ वगैरे पाहिजे ते मला कमेंट डाऊन करा. आणि किती जर तुम्हाला अजून हवं असेल की मॅम 60 to 70 पर्सेंटाईल मध्ये किती कोणतं कॉलेज घ्यायला हवं याची लिस्ट करा. सेक्शन वाईज म्हणजे पुण्यामधलं कोणते कॉलेजेसची लिस्ट टाका, मुंबईमधलं कॉलेजेसची लिस्ट टाका. अशा कुठल्याही व्हिडिओची तुम्हाला गरज असेल तर मला कमेंट डाऊन करा, मी नक्कीच त्यावरती सेपरेट व्हिडिओ बनवेल. आणि कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील तर मला विचारा, मी नक्कीच रिप्लाय देईल.
ओके. आणि विद्यार्थी मित्रांनो, आता हे कॉलेजेस आहेत. आता तुम्हाला जेवढे पर्सेंटाईल पडलेत त्या पर्सेंटाईल नुसार तुम्हाला कोणतं कॉलेज सूट होईल. तर हेच आम्ही सांगतो, तो म्हणजे काउन्सिलिंग कोर्समध्ये आम्ही एक काउन्सिलिंग कोर्स लॉन्च केलाय. त्यामध्ये तुम्हाला वन ऑन वन काउन्सिलर ऍक्सेस देणार आहोत. म्हणजे आमच्याशी तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्ही सांगू शकता की मॅम मला 70% आहेत, तर मला कॉलेज कोणतं लागेल, मला पुण्यातच पाहिजे कॉलेज, मला पुण्यातलेच कॉलेज सांगा माझ्या पर्सेंटाईल नुसार. तर ते मी तुम्हाला सांगेन, याची लिस्ट देईल, स्टेप बाय स्टेप गायडन्स देईल. म्हणजे काय, फ्रॉमचा फॉर्म फिल करताय त्याच्यामध्ये कुठला अडथळा येत असेल तर ते मी सांगेल. त्यासोबतच एक्सपर्ट कॉलेज सिलेक्शन स्ट्रॅटेजी सांगेल. म्हणजे आता बऱ्याच कॉलेजेसचं असं असतं की कुठल्या कॉलेजमध्ये स्कॉलरशिप असते, कुठल्यामध्ये नसती, फी स्ट्रक्चर, या सर्व गोष्टींची आम्ही तुम्हाला माहिती देऊ. कट ऑफ वगैरे सांगूच. तुमच्या पर्सेंटाईल नुसार तुम्हाला कोणतं बेस्ट कॉलेज असेल तेही सांगू. लेडीज साठी कोणतं कॉलेज असेल तेही सांगू. वेगवेगळ्या स्कॉलरशिप सांगू. ओके. त्यासोबतच कॅप फॉर्म फिलिंग असिस्टन्स देऊ. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन गायडन्स देऊ. डॉक्युमेंटसाठी कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागतील, व्हेरिफिकेशन कसं करायचं, व्हेरिफिकेशन कम्प्लीट होतंय का नाही, अडतंय तर ते का अडतंय, या सर्वांचं गायडन्स आम्ही देऊ. त्यासोबतच कट ऑफ अनालिसिस अँड राऊंड वाईज डिसिजन मेकिंग. म्हणजे पहिल्या राऊंडला कोणतं कॉलेज, तुम्हाला कोणत्या कॉलेजची लिस्ट तुम्ही टाकायला हवी तुमच्या मार्कनुसार, सेकंड कॉलेजला कोणती टाकायला हवी, थर्ड कॉलेजला कोणती टाकायला हवी, या सर्वांचं आम्ही तुम्हाला सजेशन देणार आहोत. ओके. त्यासोबतच डायरेक्ट कॉलेज ऍडमिशन गायडन्स देणार आहोत. कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी गायडन्स देखील करणार आहोत. म्हणजे तुमचं ऍडमिशन होईपर्यंत आम्ही तुमच्या सोबत असू. ओके. तर हा झाला आपला काउन्सिलिंग कोर्स. तर त्यामध्ये या सर्व गोष्टी इन्क्लुडेड असतील आणि हा कोर्स फक्त 2,000 रुपयांना आहे. सो 2,000 काय, एवढ्या साऱ्या गोष्टी तुम्हाला फक्त 2,000 रुपयांमध्ये मिळतात, तर एवढी काही मोठी गोष्ट नाहीये. आता कुठल्याही विद्यार्थ्याला कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील, इव्हन फीस कशी पे करायची किंवा जॉईन कसा करायचा कोर्स, कुठलाही म्हणजे, किंवा पर्स असेल, तुम्ही कोर्स नाही जॉईन केला किंवा पर्सनल कोणता डाऊट असेल तुम्हाला, तरी तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. ओके. विद्यार्थी मित्रांनो, तर हा काउन्सिलिंग कोर्स नक्कीच जॉईन करा. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या लेक्चर इथेच थांबूया. व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे कुठलाही अपडेटेड व्हिडिओ आला, आम्ही टाकला, तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला तो व्हिडिओ बघता येईल आणि तुम्ही अपडेटेड राहा. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या लेक्चर इथेच थांबूया. थँक्यू. हॅव अ नाईस डे. बाय.